नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज इंदापूर तालुक्यातील अकोले या गावामध्ये आहे. तुम्ही पाहत आहात अकोले या गावाचा बाजार आहे आणि ह्या गावामध्ये अनेक आसपासच्या गावातील ग्रामस्थ असतात. तर ह्या गावामध्ये आता लोकसभा निवडणूक संदर्भात आपण काही प्रश्न विचारणार आहोत. नक्की कल कोणाकडे आहे, घड्याळाकडे आहे की तुतारीकडे आहे, हे आपण संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत एक ग्रामस्थ जोडून आहेत. सर, तुम्ही या गावातील ग्रामस्थ आहात, तुमचं नाव सांगा. आणि आता सध्या लोकसभा निवडणूक आहे, तर तुम्हाला खासदार कोण हवं, म्हणजे कोण आवडेल खासदारकीला? खासदारकीला कोण हवं, आता हा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, ते पण बरोबर आहे. पण जनतेला पण कसा खासदार असावा किंवा तो जनतेमध्ये मिसळणारा असावा, जनतेची कामं करणारा असावा. नाहीतर आता मत येऊन गेले, परत 5 वर्ष तो खासदार आपल्याकडे बघत नाही. अशा खासदाराची जनतेला, म्हणजे असा खासदार नकोय, तर जनतेत मिसळणारा खासदार हवा आम्हाला. हा, पण तुम्हाला खासदार आहे, जनतेत मिसळणारा हवा आहे, मान्य आहे. पण तुम्हाला नक्की कल कोणाकडे? आता तुम्ही पाहू शकता बारामती लोकसभामध्ये तुतारी आणि घड्याळ आहे. तर ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कल तुमचा कोणाकडे आहे? आता तसं जर विचार केला तर आम्हाला पवार साहेबांच्या म्हणजे पक्षाला किंवा तुतारीलाच मतदान करायचं, म्हणजे असं आमच्या डोक्यामध्ये आहे आणि करणार पण आहे आम्ही. त्यांनाच का? आता काय झालं की आता हे तुम्ही जर बघताय महाराष्ट्रातल्या निवडणुकींचा विचार जर आपण देशातला केला किंवा महाराष्ट्रातील जर केला, तर आज पवार साहेब असतील किंवा अजितदादांचे असतील किंवा अजून बीजेपीचे काय असतील. आता अजितदादा समजा भारतीय जनता पार्टीशी संघालित झाले, का झालं, कशासाठी ते गेले, ह्याचा विचार मतदाराच करतोय. त्याच्यामुळं असं वाटतं की पवार साहेबांनाच आपण साथ द्यावी असं वाटतं. आणि आजपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पण मला असं वाटतं की महायुतीला मला माझी इच्छा नाही यावेळेस मतदान करायचं. मला असं वाटतं की मला पवार साहेबांनाच मतदान करावं असं माझ्या मनामध्ये, म्हणजे 100% मी असा निश्चय केलेला आहे. मी कधी विचार केलेला आहे की आपण नाही तुतारीलाच मतदान द्यायचं. सर, तुमचं काय म्हणणं आहे, कोण हवंय खासदारकीला? खासदारकीला सुप्रिया सुळेच पाहिजेत, कारण की जे आपले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये लोकसभेत मांडणारा खासदार आपल्याला हवा आहे. आणि ताईंनी आतापर्यंत कांदा निर्यात बंदीवरती आवाज उठवलेला आहे लोकसभेमध्ये. त्याचबरोबर त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. का तर ते आपल्या ज्या मागण्या आहेत आपल्या मतदारसंघातल्या, म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मागण्या ताई आपल्या ह्या संसदेमध्ये पोहोचवतात. त्यामुळं आपल्याला संसदेत जे मागण्या आपल्या शेतकऱ्यांच्या असतील किंवा ज्या ग्रामीण भागातल्या मागण्या आहेत ते ताईंनी आतापर्यंत त्याचा पाठपुरावा करून संसदेपर्यंत त्या पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे ताई ह्या खासदार म्हणून आम्हाला शोभतील चालते, कारण की त्यांना ते झाले, अमोल कोल्हे झाले, संसदेत आवाज उठवतात. त्यामुळे त्यांच्या ह्या जे आहेत त्यांना संसद रत्न मिळाला, त्याच्यामुळे त्या आम्हाला प्रिय आहेत आणि त्यांना आम्ही तुतारीलाच मतदान करणार आणि तुतारीत निवडून येणार. ठीक आहे, आपल्यासोबत आणि ग्रामस्थ जोडून आहेत. काका, आता खासदारकीला तुम्हाला कोण आवडेल, तुतारी का घड्याळ? आम्ही तुतारीकडे. तुतारीकडे का? का पण? नाही, आमची इच्छा आहे. काका, तुम्हाला कोण आवडेल खासदारकीला, घड्याळ का तुतारी? आता घड्याळ. घड्याळ का? दोन्ही एकच आहे. साठी निवडणूक चालू आहेत, बरोबर. खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल, सुप्रियाताई का सुनित्रा पवार? आम्हाला दादा आवडते. दादा. घड्याळ का पण? दादा आवडते, शेतीला पाणी बिनी सोडते. नाही खासदारकीचं, बरोबर. तुम्हाला घड्याळ का तुतारी आवडेल खासदार म्हणून? तुतारी. खासदार म्हणून कोण हवंय तुम्हाला? अजितदादा. अजितदादा का? अजितदादा का? तर अजितदादा चांगली कामं करतात. आता खासदारकी आहे, बरोबर. खासदार म्हणून कोण आवडेल तुम्हाला? घड्याळ का तुतारी? घड्याळ का? घड्याळ कोणाच आहे? अजितदादांचं. काय आवडतंय? काम करतो. तुम्हाला कोण आवडतंय खासदारकीला, घड्याळ का तुतारी? तुतारी का? काम बरे जरा समजा साधारण असं ऐकून घेते, समजून घेते. काका, तुम्हाला कोण आवडतंय? तुम्हाला कोण आवडतंय? तुतारीच का? तुतारी काम पण समजून घेणारे माणसं आहेत. काका, तुम्हाला? तुतारी का? काम चांगलं आहे त्यांचं. काका, तुम्हाला? घड्याळ का? चांगले ते माणसं चांगले. कोण आवडेल? सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताईच का? सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर मला असं वाटतं की पवार कुटुंबामध्ये जरी फूट पडलेली असेल तरी भविष्यामध्ये अजून काही राजकीय हालचाली होऊ शकतात. त्यामुळे सुप्रियाताई एक योग्य उमेदवार आहेत काम करण्यासाठी. खासदारकी चालू आहे, इलेक्शन चालू आहेत, तर तुम्हाला खासदार म्हणून भविष्यात कोण आवडेल आता? सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताई सुळेच का?
कारण की भाजपने दुधाला दर दिला नाही, आम्हाला पाणी आलं नाही, त्याच्यामुळं सुप्रियाताई सुळेच. तुमचं काय मत आहे? सुळेच. आज तर खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल, सुप्रियाताई का सुनित्रा वहिनी? सगळे आवडले असते पण पाणी सोडलं नाही त्यांनी. हा आता मात्र जाणार नाही, नाही जाणार. आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल? खासदार म्हणून सुमित्रा पवार आवडतील, अजितदादा, कारण आम्हाला सुप्रिया सुळेंनी सांगितलं की पाणी सोडेल कॅनेलला आणि त्यांनी आमचं पाणी डायरेक्ट शेतकऱ्यामधून बंद केलं, आमच्या निम्या गावाला पाणी मिळालं नाही. तर सुमित्रा पवार निवडून अशी आम्ही अपेक्षा करतो. खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल आता, घड्याळ का तुतारी? तुतारी. खासदार की चालू आहे आता इलेक्शन, तर खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल, सुप्रियाताई का? सुप्रियाताई का? सुप्रियाताई. सुप्रियाताई का पण? आमच्या भागातलेच आहे ना. आता खासदारकी आहे बरोबर, इलेक्शन आहे, त्यात तुम्हाला सुप्रियाताई आवडतील का सुनित्रा वहिनी? आम्हाला काय कळणार, आता चित्र बघितलं. चित्र सुप्रियाताईंचं आहे तुतारी आणि सुनित्रा वहिनींचं आहे घड्याळ, मग त्यापैकी तुम्हाला कोणतं आवडेल खासदार म्हणून पहिला? तुतारी आहे ती सुप्रिया सुळे. सुप्रियाताई का? हा सुप्रियाताई. का पण? काय बाय माणसं जरा वाईज माया असते ना, वाईज मग काय काम केलं तर केलं. काका आता खासदार केला तुम्हाला कोण आवडेल? आम्हाला अजित पवार आवडेल. अजित पवार का? अजित पवारांची मंडळी सुनीता पवार का पण? का आमच्या गावात एकच केलं त्यांनी, त्यामुळे आम्हाला त्यांना द्यायला लागलं घड्याळ. तुम्हाला खासदार केला कोण आवडेल, घड्याळ का तुतारी? तुतारी. तुतारी का? तुतारी चांगली. का पण चांगली? पहिल्यापासून शरद पवारांनी पहिल्यापासून काम केलं नाही, तेव्हा तुतारी. खासदार केला तुला कोण आवडेल, तुतारी का घड्याळ? तुतारी. इलेक्शन येतं बरोबर का खासदारकीचं, मग तुम्हाला खासदार म्हणून कोण आवडेल, घड्याळ का तुतारी? दादा. दादा का? दादा का पण? 100% दादा. जवळजवळ 70% तुतारीच चालणार आहे. तुतारी का बरं तुतारी चालणार आहे? आता जुनं ती सोनं. काका आता खासदार म्हणून तुम्ही कुणाला निवडता, तुतारी का घड्याळ? सुप्रियाताई सुळे. का सुप्रियाताईंना? बस आपल्याला दुसऱ्याला इच्छा नाही देण्याची. आपल्यासोबत अजून सर आहेत. सर आता लोकसभेसाठी खासदार म्हणून कुणाला? सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताई सुळेंना का? कारण की पवार साहेब हे जुने राजकारणी आहेत, त्याच्यामुळे सुप्रियाताई सुळे 100% यावेत ही माझी इच्छा. आता लोकसभेसाठी खासदार आपल्याला हवा आहे, तर त्यासाठी तुम्ही कुणाला, तुतारी का घड्याळ? तुम्हाला कोण तुतारी. आवडतं? तुतारी. तुतारी. तुतारीलाच का? तुतारीला असं आहे की मोदींनी जे आपल्याला 2000 देतात ते आपले जीएसटीचाच पैसा आपल्याला देतात, त्याच्यामुळे ह्यांच्या बद्दलचं काय वाटतं ते काहीच वाटत नाहीत ना. तसं सुप्रियाताईने बरंचसं काय केलेलं आहे आणि त्यांनी काही दिवस खासदारकी भोगलेली आहे, तसं अजित पवारांच्या मंडळींनी खासदारकी भोगलेली नाही, त्यांना काय करणार आहे. आणि ही जरी म्हणत असेल आम्ही प्रगती केली, तर त्यांनी ज्यावेळेस दिलं त्यावेळेस ह्यांनी इथं खाली प्रगती केलेली ही बी ना. आणि शिवाय सुप्रियाताईचं वडील म्हातारे आहेत, आज आहेत उद्या नाही, तर मग म्हातारपणाला त्यांचा अपमान करणं हे मतदाराचं म्हणजे योग्य नाही, ते बरोबर आहे. तुतारीच. बाबा तुम्हाला काय वाटतंय? तुतारीच. तुतारी का? हा. तुतारीलाच का? तुतारीलाच. का पण तुतारीलाच का द्यायचंय? काय आमच्या वेळेसारखं तिथे झालं त्याच्यामुळे त्यांना द्यायचं. तुम्हाला खासदार म्हणून कोण आवडेल, बारामती लोकसभेमध्ये खासदार म्हणून कोण आवडेल, तुतारी घड्याळ? सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताई का आवडतं? आता ते नेहमीच आहे म्हणल्यावर काय करायचं. आता हे अजित दादा गेला भाजपमध्ये, इकडं तिकडं इकडं निमा तिकडं निमा इकडं निमा, कुठलं तरी काय ठराव राहिलं पाहिजे किंवा त्यांना बरोबर आहे का नाही. हा आता मला सांगा, असं म्हटलं जातंय की सुप्रियाताईंनी काहीच कामं केली नाहीत, असं कोण म्हणतं? असं खूप जण म्हणतात. मानतात पण काम करणार ना त्याच्या मानाने, ते ज्याच्या त्याच्या मानाने काम करणार असं असतं ना. आपल्यासोबत अनेक ग्रामस्थ आहेत. काका तुमचं काय म्हणणं आहे? तुतारीला. खासदार की आवडेल? सुप्रिया आहे. तुतारी. हा. तुतारीच का आवडेल? तुतारीच. हा. का पण? का आता यांनी काय पाणी सोडलं नाही, 2-4 गाव पाण्याची मारली, का आज पाणी नाही सध्या गावाला प्यायला, काय करायचं. बादलवाडी नाही, अकोला नाही, किलोवाडी नाही, काय करायचं. काय त्यांनी दिलं का त्या अकोल्या बादलवाडी? आज परिस्थिती बादलवाडीची बघा, पिय पाणी नाही, आज नावाला येऊन उपयोग नाही त्याचा, माहिती का. कसं यांना मतदान द्यायचं सांगा तुम्ही. दुष्काळ पाणी सोडायला पाहिजे होतं का नाही. बिन पाण्याचं गावात किलो सुद्धा चालला ना, हापसं बंद पडल्यात, मग काय करायचं, कसं मतदान यांना द्यायचं. मग सर आता लोकसभेसाठी खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल? सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताईच का? हा, सुप्रियाताईने विकास केला आमच्या भागात, आणि जर आम्ही घड्याळाला मत दिली तर हर्षवर्धन पाटलाची कॉलर टाईट होईल. पुन्हा हर्षवर्धन पाटील दादाला भांडाय मोकळे झाले, आम्हाला आमदारकीच तिकीट द्या, त्याच्यामुळे आम्ही सुप्रियाताईलाच मतदान देणार. तुमचं काय म्हणणं? आमचं आहे सुनीत्राताई पवार, घड्याळाला मतदान आहे. घड्याळाला का?
कारण दादानी विकास केलाय भरपूर. दादानी पाणी आणलं आम्ही अकोले कॅनेल 15 दिवस झालं पाणी आलतं, हे दादामुळेच आलंय. दादानी विकास आज आणि भरणी मामामुळे बी भरपूर विकास झालाय इंदापूर तालुक्यात. बरोबर. अजून एक काका आहेत. काका तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला खासदार म्हणून कोण आवडेल? सुनेत्रताई पवार का? त्यांचा विकास भरपूर आहे, म्हणजे विकास तरुण असेल तरच भरणे मामा असणार आणि भरणे मामामुळेच इंदापूर तालुक्याचा विकास 100% होणार. आणि सुनेत्रताई पवार निवडून ही 1.5 लाख मतांनीच येणार आहेत तालुक्यात. सुनेत्रताईच, कारण तरुणला चान्स दिला पाहिजे. आता वय झालं तर थोडंसं घरात थांबलंच पाहिजे ना. आणि 20 वर्ष सुप्रियाताई होत्या, त्यांनी काय आमच्या गावासाठी कुठला निधी दिलाय असं बाबा? खासदार फंडातून कुठं 10 लाख 20 लाखाची कुठं मदत दिलीच नाही आम्हाला. 20 वर्षात 1 रुपया आमच्या गावासाठी दिला नाही. गावासाठी म्हणण्यापेक्षा तालुक्यासाठी काहीच केलं नाही. खासदार फंडातून काय योजना असतात ते कुठं काय दिलं ते मला सांगावं फक्त त्यांनी. खासदार म्हणून कोण आवडेल? तुतारी तुतारी तुतारीच का? का पण? चांगला जुना माणूस आहे, जुना माणूस आहे, हे नवीन आहे. तुतारी काय ठरवतं? तुतारी. तुतारी तुतारी का? तुतारी तुतारी पण का तुतारी? अपंगासाठी चांगलं केलेलं आहे पवार साहेबांनी आमच्यासाठी.